हो ते टेस्ट टू बेबी झालेली शिवसेना त्यांची आहे, ती काय आईबाची त्यांची शिवसेना नव्हती, टेस्ट टू बेबी केलेली शिवसेना त्यांची आहे। आज एक मैदान घेणार ते बदलून माणसांना नाम दुसरं मैदान घेणारे अवलाद आमची नाही। तिकडला शेतकरी जगायसाठी आमच्याकडल्या शेतकऱ्याला मारू नये ही आमची इच्छा। उद्धवजींच्या भाषणातून अपेक्षा आहे की मराठवाड्यात झालेल्या विदर्भ इकडे झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा उद्धवसाहेब मांडतील आणि शिवसैनिकांना एक ऊर्जा मिळेल की ज्या ह्या एकनाथ शिंदेने ह्या ग्रुपनं ते तीन गाडीचे ग्रुप आहेत ह्या ग्रुपनं काही दिलेलं नाही। आता शेतकऱ्याला मदत करायची म्हणून आमचा ऊसपट्टा आहे, ऊसपट्ट्यातलं टनामागं एका टनाला 15 रुपये कट करून घेणार असं त्यांनी धोरण आखलं आहे। ते धोरण आखून आमचं घेऊन त्या शेतकऱ्याला द्यावं अशी आमची इच्छा, आम्ही नाही म्हणत नाही, पण त्यांनी 15 रुपये तुम्ही देणार आहे का? आमच्याकडनं 15 घेणार, त्याने 1 रुपया देणार, 14 रुपये तुम्ही खाणार असं का? तिकडला शेतकरी जगायसाठी आमच्याकडल्या शेतकऱ्याला मारू नये ही आमची इच्छा। उद्धवसाहेब आज भाषण चांगलं करणार, पाऊस येणार नाही ही खात्री आहे। जरी आला तरी शिवसैनिक बाळासाहेब म्हणजे उद्धवसाहेबांचे शिवसैनिक आहेत, मागं हटणार नाहीत। एक मैदान एक नेता, जेव्हापासून दसरा मेळावा झाला तेव्हापासून एकच मैदान आणि दुसरा नेता आता उद्धवसाहेब। आम्ही आज एक मैदान घेणार ते बदलून माणसांना नाम दुसरं मैदान घेणारे अवलाद आमची नाही। मी तेच विचारणार होतो, खरी शिवसेना कोणती ह्या विचार पडतो। खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, यांची आई अल्लीनी बाळासाहेब अल्ली, असली शिवसेना आमची नाही। आमची बरोबर उद्धव साहेबांची शिवसेना आहे, शिवसेना असले नकली नाही। विरोधक असं बोलतायत की त्यांची खरी शिवसेना शिंदे साहेबांची आहे। हो ते टेस्ट टू बेबी झालेली शिवसेना त्यांची आहे, ती काय आईबाची त्यांची शिवसेना नव्हती, टेस्ट टू बेबी केलेली शिवसेना त्यांची आहे। शिवसेना ओरिजिनल बाळासाहेबांची। बाळासाहेब कुठेही तुम्ही मुंबईत जर गेला, जसं तुम्ही पंढरपूरला गेला तर पंढरपुरात भरपूर देव आहेत, फक्त तिथं काय म्हणतात विठ्ठल रुक्मिणी। कोल्हापुरात गेला की भरपूर देव आहेत, काय म्हणतात महालक्ष्मी। तसं मुंबईमध्ये एकच की मातोश्री, ही मुंबईची मातोश्री। सर पण असं बोलतात की उद्धवजींनी जी शिवसेनाची हिंदुत्वाची प्रॉपर आयडियोलॉजी होती ती उद्धवजींनी सोडली असं विरोधक बोलत आहेत, त्याच्यावर काय बोलतात? मग सोडली म्हणून आम्ही काय मुसलमानच्या घरात जेवायला गेलो का दुसरं कोणा जाती जेवायला गेलो का? अहिल्यानगरमध्ये जे काही प्रकार घडलं तुम्ही पण पाहिलं, त्याच्यावर बाटा सेनाहून काहीही प्रतिक्रिया आली नाही, अजून आली नाही। याच्यावर काही प्रतिक्रिया आहे तुमची? देणार, प्रतिक्रिया देणारच की, द्यायला काय अडचण आहे? जे झालं ते दुर्दैवच, द्यायला काय प्रतिक्रिया द्यायला काय अडचण नाही, ते उद्धवसाहेब बोलणारच की। आता आय लव्ह महादेवचं जे काही प्रकार घडत आहे सध्या, त्याच्यावर तुमचं काही मत आहे का? काय नाही, तर तेच प्रॉब्लेम तेच होतं आहे की शिवसेनाच्या तर्फे काहीही त्याच्यावर प्रतिक्रिया येत नाही आहे सध्या। असं कसं विलय देणार की? उद्धवसाहेब स्वतः देणार, आता देणार। तर कुठून आहात तुम्ही? कोल्हापूर। किती तास लागले तिथे इकडे यायला? आम्ही काल रात्री 11ला निघालो, सकाळी 6ला इथं पोचलो। ट्रेनने आला तुम्ही? नाही, गाडीनं आलो। दमलं असेल तुम्ही? जाम दमलो.